3. बाळांनो, आपण आज चॅप्टर नंबर 3 बघणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. द चॅप्टर नेम इज इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. इन द लास्ट लेक्चर आपण मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं, तर व्हॉट इज क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, आणि क्रॉसिंग ओव्हर हे कशात होतं, तर इन द मिओसिस फर्स्ट ऑफ प्रोफेस फर्स्ट, त्याच्यामध्ये काय होतं, क्रॉसिंग ओव्हर. अँड दिस क्रॉसिंग ओव्हर is given by the scientist known as मॉर्गन. क्रॉसिंग ओव्हर कोणी दिलं होतं, मॉर्गननी दिलं होतं. मी सांगितलेलं होतं की पुढच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत, मॉर्गन एक्सपेरिमेंट. नाउ दिस मॉर्गन एक्सपेरिमेंट, दिस एक्सपेरिमेंट शोज लिंकेज अँड रिकॉम्बिनेशन. आपण रिकॉम्बिनेशन म्हणजे काय, क्रॉसिंग ओव्हरमध्ये रिकॉम्बिनेशन कशाला म्हणतो हे मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. आता हे लिंकेज आणि रिकॉम्बिनेशन एक कशात होतं, त्याच्यासाठी मॉर्गननी एक एक्सपेरिमेंट केला होता. दिस एक्सपेरिमेंट इज कॉल्ड एज मॉर्गन एक्सपेरिमेंट अँड दिस एक्सपेरिमेंट वॉज कंडक्टेड ऑन द ड्रोसोफिला मेलॅंगोस्टस अँड दिस इज नोन एज फ्रूट फ्लाय. त्याला काय म्हणतो आपण, फ्रूट फ्लाय. म्हणजे फळं आहेत त्याच्यावर ज्या माशा असतात त्याच्यावरती हा एक्सपेरिमेंट केला गेला होता. आता हे करण्याचं कारण काय आहे, जसं मेंडेल, आपण सुरुवातीला मेंडेलिझम बघितलं होतं. मेंडेलने जे केलेलं आहे तेच मॉर्गननी पण केलेलं आहे. पण इथं करताना ज्याला एक्सपेरिमेंट केला मॉर्गननी ऑन द फ्रूट फ्लाय किंवा ऑन द ड्रोसोफिला, ऑन दिस ड्रोसोफिला ही हॅज ऑल्सो कन्क्लुडेड सम कॅरेक्टर ऑफ द ड्रोसोफिला. आता या ड्रोसोफिलामध्ये काय कॅरेक्टर्स आहेत, इट इज इझिली कल्चर्ड इन द लॅबोरेटरी. म्हणजे लॅबमध्ये सुद्धा, आता ह्या लॅबमध्ये आपण एखाद्या छोट्याशा कोपऱ्यामध्ये किंवा घरात छोट्याशा कोपऱ्यामध्ये फळ ठेवलं, खराब झालं तर काय होतं, तेव्हा माशा यायला तयार होतात. म्हणजे त्याला जास्त वेळ लागतो का किंवा जास्त जागा लागते का, नाही. सो इट कॅन बी कल्चर्ड इन द लॅबोरेटरी. नंतर दुसरं कारण, द लाईफ स्पॅन इज शॉर्ट. ती स्पॅन किती आहे, एकदम शॉर्ट आहे. ते जास्त लाईफ त्याची मोठी नसते. लाईफ स्पॅन इज शॉर्ट अँड इट इज अबाउट 2 weeks. 2 weeksच्या वर त्याची लाईफ स्पॅन नाही. नंतर हाय रेट ऑफ रिप्रोडक्शन. समजा एक सुद्धा त्या फळावर माशी आली तर एका वेळेला भरपूर माशा तयार होतात. त्याला असं नाही की आज एक आहे उद्या दुसरी येईल उद्या तिसरी येईल, असं नाही. त्याचं रिप्रोडक्शन रेट काय, खूप जास्त आहे. So these are the some characters which is taken by the Morgan for doing this experiment. पहिलं, it is cultured in the laboratory or in the small place also. Lifespan is very small. It can be reproduced in a very short period and more reproduction is present in the Drosophila. आता हे experiment करताना what he has done dihybrid cross. जसं मेंडेलने केलेलं होतं, at a time he is considered the 2 character of the Drosophila. आता 2 कॅरेक्टर घेतलेले आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे, क्रॉस केलेलं आहे. डायहायब्रिडमध्ये आपण 2 कॅरेक्टर घेतो. अँड इन द Drosophila there are the 4 characters. In that 4 characters he has taken the 2 character. First is body color. बॉडी कलर घेतलेला आहे. बॉडी कलर कसा आहे ड्रोसोफिलाचा, एक आहे ब्राऊन आणि एक येलो आहे. आणि दुसरा घेतलेला आहे आय कलर. काय घेतलेला आहे, आय कलर. आणि आय कलरमध्ये रेड आणि व्हाईट. आता हे 2 घेतलेले आहेत. आता ज्याला हा क्रॉस केला गेला, when he has done the cross of body color and eye color, what the ratio should be in the dihybrid according to the Mendelism. मेंडेलच्या हिशोबाने डायहायब्रिडचा रेशो काय असतो, तर 9:3:1 हा रेशो याला पाहिजे डायहायब्रिडमध्ये. पण ज्या वेळेला मॉर्गनने एक्सपेरिमेंट केला त्यावेळेला ही गॉट द रेशो 3:1. बघा, रेशो अपेक्षित काय डायहायब्रिडमध्ये 9:3:1 हा रेशो यायला पाहिजे. But this ratio is not coming. It is coming the ratio 3:1. हा रेशो येत होता.
मग मॉर्गनने काय सांगितलं, त्याला असं लक्षात आलं ज्याला हे दोन क्रॉस केले, ही हॅज डन दिस टू क्रॉस, सो ही हॅव फाउंड दॅट की द लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट हा कशासाठी आहे, दॅट इज लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट किंवा लॉ ऑफ सेग्रिगेशन आपण पण म्हणू शकतो. म्हणजे हे गॅमेट्स ह्याच्यात मिक्स होत नाही. लॉ ऑफ इंडिपेंडेंट, द जीन or the gamete remain there only, do not get mixed with each other according to the Mendelism. मेंडलने काय सांगितलं होतं की जे काही जीन्स असतील, आता इथं आपण क्रॉस दाखवले आहे, नंतर घेऊया, पण शॉर्टमध्ये सांगताना मी एक सांगते की ब्राऊन कलर तो येलो कलरमध्ये मिक्स होत नव्हता अकॉर्डिंग टू द मेंडेलिझम, म्हणून तर आपण म्हटलं होतं इंडिपेंडंट. पण इथं मॉर्गनने ज्याला केलं तर काय होतं, एका जीनवरती ते दोन्ही मिक्सअप होत होते. इट गेट इनहेरिटेड अँड देअर वॉज अ न्यू कलर इज फाउंड, दॅट इज अ रिकॉम्बिनेशन इज फाउंड, व्हेरिएशन इज फाउंड. सो अकॉर्डिंग टू मॉर्गन द लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट इज नॉट युनिव्हर्सल. मी इंडिपेंडेंट असॉर्टमेंट घेतलं होतं, त्याला सांगितलं की इट इज नॉट युनिव्हर्सली एक्सेप्टेड. का तर ह्याचं एक उदाहरण आहे, डॉर्सोफिलामध्ये हा लॉ प्रूव्ह होत नाही. ज्याला हा रेशो आपल्याला 9:3:3:1 आला असता तर ठीक आहे, लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट होतं, पण त्याचा न होता त्याचा रेशो येत होता 3:1. आता 3:1 रेशो आला म्हणून त्यांनी काय की हे कशामुळे होते, म्हणून त्यांनी शोध लावला, वाय इट इज हॅपनिंग, हे कशामुळे होत असेल. तर ही फाउंड दॅट दिस रेशो 3:1 it is coming because of the linkage and crossing over. लिंकेज होत आहे त्याच्यात, क्रॉसिंग ओव्हर होते, आणि क्रॉसिंग ओव्हर झालं की काय होतं त्याच्यात रिकॉम्बिनेशन होते. बिकॉज ऑफ द रिकॉम्बिनेशन इट इज हॅव्हिंग द रेशो 3:1. आता हे त्यांनी केलं. आता नेक्स्ट त्याच्यात अजून त्यांनी काय फाइंड आउट केलं की डिस्टन्स, जे अंतर आहे ह्याच्यामधलं जीन्समधलं, द डिस्टन्स बिटवीन जीन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द लिंकेज. डिस्टन्स जो आहे जीनचा, मग तो तुम्ही बॉडी कलर घ्या किंवा आय कलर घ्या, इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द लिंकेज. तो लिंकेजला काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ते अंतर. आपण इथं हे एक्सप्लेन करतो ते अंतर पण बघूया. बघा इथं अंतर, इथलं अंतर सगळे वेगवेगळे आहेत, म्हणून हा अंतर काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दॅट लिंकेज. नंतरचा पार्ट काय घेतला, सम जीन्स, यातल्या काही जीन्स त्या डॉर्सोफिलाच्या त्याच्यावर सम जीन्स आर टाइटली लिंक्ड. ते खूप जवळ असल्यामुळे असे असतील, जवळ असतील तर ते खूप घट्ट असतात, दे आर टाईट. पण ज्यावेळेला ते असे थोडे लांब असतील तर त्या लूजली अरेंज. मग ज्याला ते टाईट असतील तर रिकॉम्बिनेशन काय असणार आहे, लेस असणार आहे, ते सेपरेटच होणार नाही, म्हणजे नवीन व्हेरिएशन त्याच्यात येणार नाही. पण ज्यावेळेला ते लांब असतील तर त्याच्यात आपल्याला काय दिसू शकतं, व्हेरिएशन दिसू शकतं. मग हे मॉर्गनने तिथं फाइंड आउट केलं की द टाईटली लिंक्ड जीन रिकॉम्बिनेशन इज लेस. असे टाईट असतील एकत्रित तर रिकॉम्बिनेशन कमी असणार, पण ज्यावेळेला ते सेपरेट होतात तर रिकॉम्बिनेशन त्याच्यात काय दिसणार आपल्याला, जास्त दिसणार. आता हाच एक्सपेरिमेंट आपण ट्राय करूया. अजून एक ह्याच्यातलं महत्त्वाचं कॅरेक्टर आहे की पॅरेंटल जो जीन आहे, हा जो पॅरेंटल जीन आहे, दिस पॅरेंटल जीन आर मोर हायर दॅन द नॉन पॅरेंटल जीन. आता जर नॉन पॅरेंटल जीन आहे तर त्याच्यातलं ते जास्त असतं. तर पॅरेंटल जीन is having less than the non-parental character. These are the some characters was found by the Morgan experiment. Now we are going to see the cross which has been taken by the Morgan to explain the linkage and recombination. हे explain करण्यासाठी linkage and recombination चा एक चार्ट तयार केलेला आहे, तो आपण बघूया. हेच कॅरेक्टर घेतले, बॉडी कलर आणि आय कलर. आता ह्याच्यामध्ये
फर्स्ट वी आर गोइंग टू सी पहिला क्रॉस बघूया. आणि पहिल्या क्रॉसमध्ये हा मेल आय एम गोइंग टू क्रॉस विथ द फीमेल. आता पॅरेंटल काय आहे, पहिला मेल मध्ये येलो आणि व्हाईट. येलो आणि व्हाईट काय आहे तर आपण त्याचा बॉडी कलर घेतलेला आहे आणि त्याच्यातलाच व्हाईट टाईप फिमेल घेतलेला आहे. तर व्हाईट टाईप मध्ये आपण डॉमिनंट कॅरेक्टर हा नेहमी प्लस मध्ये लिहिणार. आपण डॉमिनंट रिसेसिव्ह कसं लिहितो, समजा डॉमिनंट असेल कॅपिटल लिहितो आणि रिसेसिव्ह असेल तर स्मॉल लिहितो. पण इथं तसं नाही. इथं डॉमिनंट असेल तर त्याला आपण काय करतो प्लस साईन देतो आणि रिसेसिव्ह सुद्धा सेम त्याच पद्धतीने लिहितो. फक्त सिम्बॉल सेम आहे, तिथं प्लस लिहिला जातो, रिसेसिव्हला काही लिहिलं जात नाही. सो प्लस shows the dominant character and without the symbol it shows the recessive character. आता ह्याच्यात काय होते ते बघूया. तर मेल येलो व्हाईट आणि फिमेल डॉमिनंट येलो अँड रेड कलर. आता डब्ल्यू काय आहे, येलो आणि व्हाईट. येलो व्हाईट दोन कलर घ्यायचे आहेत आपल्याला. डायहायड्रेट रेशो आहे, एक बॉडी कलर आणि आय कलर. मग ह्याच्यातला आपण काय घेतलाय, मेन मधला इथला रिसेसिव्ह येलो आणि इथला रिसेसिव्ह व्हाईट. मग इथं लिहिलंय येलो व्हाईट. फिमेल मध्ये काय घेतलंय, राहिलेले दोन्ही डॉमिनंट कॅरेक्टर वाय प्लस आणि डब्ल्यू प्लस. हा आता ज्यावेळेला हा क्रॉस होईल, when it become a cross, the F1 जनरेशन, F1 मध्ये काय दिसणार आहे तर व्हाईट टाइप वी आर गोइंग टू हॅव. आता त्याच्यात आपल्याला काय दिसणार आहे, व्हाईट टाइप, वाय रिसेसिव्ह, डब्ल्यू रिसेसिव्ह. पण खालच्या जीन मध्ये, कारण आपल्याला माहिती आहे इट इज इन अ पेअर, तर खालच्या जीन मध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, ब्राऊन आणि रेड. ज्याला ब्राऊन आणि रेड दिसेल when it is having येलो आणि व्हाईट आणि ब्राऊन आणि रेड असं कॉम्बिनेशन असेल तर त्याला आपण म्हणतो वाईल्ड टाइप. हा ज्याला जीन प्रेझेंट असेल त्याला आपण म्हणतो वाईल्ड टाइप. एक आपल्याला काय म्हणतात तर व्हाईट टाइप आणि दुसरं मिळतं येलो व्हाईट. आता येलो व्हाईट का तर हा दोन्ही पार्ट हा रिसेसिव्ह आहे आणि खालचा जो आहे पार्ट आहे हा जी, हा रिकॉम्बिनंट लिंकेज झाल्यामुळे आलेला आहे. आता परत आपण F1 काय करतो, सेल्फिंग करतो. F1 सेल्फिंग केल्यानंतर काय होत आहे ते बघूया. कारण इथं पॅरेंटल टाइप आहे, इथं रिकॉम्बिनेशन. हा पिंक कलर बिकॉज ऑफ द रिकॉम्बिनेशन. आता काय इथं पॅरेंटल टाइप बघा काय दिले मी टक्के 98.7 आणि रिकॉम्बिनेशन टाइप 1.3%. आता असं फरक काय आहे तर 1.3 म्हणजे इथं क्रोमोझोम्स कसे असणार आहे, टाइटली लिंक्ड असणार आहे आणि इथं कसे असणार आहे, लूजली लिंक्ड असणार आहे. त्यामुळे इथं रिकॉम्बिनेशन आपल्याला दिसत नाही. इथं रेट काय त्याचा खूप कमी आहे बिकॉज इट इज अ टाइटली लिंक्ड. इथं बघू शकता खूप जवळजवळ आहे हे पार्ट्स, त्यामुळे दे आर टाइटली लिंक्ड जीन्स. सो द रिकॉम्बिनेशन टाइप इज किती आहे 1.3. 100 पैकी 1.3 लेस आहे. कशामुळे तर जीन्स आर टाइटली लिंक्ड. आता सेल्फिंग केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे तर व्हाईट टाइप व्हाईट, येलो व्हाईट येलो आणि खाल परत काय मिळणार आहे व्हाईट टाइप व्हाईट, येलो व्हाईट येलो. म्हणजे हेच रेशो परत आपल्याला 50-50% अशी मिळत असते. हे झालं तुमचं एक क्रॉस केला होता, क्रॉस ए म्हणून. आता थोडंसं त्याच्यातला
एक पण मिनिएचर टाईप घेऊया, छोटंसं ड्रॉसोफिला घेऊया आणि त्याच्याशी क्रॉस करूया तर काय होतंय बघूया. हा काय आहे तुमचा व्हाईट आहे, मिनिएचर आहे. म्हणजे आपण थोडंसं कॅरेक्टर इथला काय घेतला, बॉडीचा साईज हा एकदम छोटा घेतला तर काय झालेला आहे बघा. तर हे झालं तुमचं मेलचा कॅरेक्टर. आता फिमेल पण तसंच घेतलेलं आहे. इथं हा डॉमिनंट आहे, इकडे रिसेसिव्ह आहे. ज्याला आपण क्रॉस केलं F1 काढलं तर फर्स्ट जनरेशनमध्ये व्हाईट टाईप आणि व्हाईट आणि मिनिएचर आलं. इथं पॅरेंटल किती आला 62.8%. इथं पॅरेंटल टाईप जास्त होतं. इथं काय झालं क्रॉस बी मध्ये मिनिएचर घेतल्यामुळे कमी झालं आणि रिकॉम्बिनेशनचा रेट काय झालेला आहे, वाढलेला आहे. दॅट इज 37.2. हियर द रेट हॅज बीन इन्क्रीज्ड अँड हियर रेट हॅज बीन डिक्रीज्ड. ह्या दोन्ही क्रॉसमध्ये क्रॉस ए अँड क्रॉस बी व्हॉट इज हॅपनिंग, here the recombination rate is less, here the recombination rate is more. Why it is more? Because it is loosely linked. म्हणजे लिंक आहे. आता इथून इथं बघितलं तर हे खूप डिस्टन्स लांब आहे. here इथं बघा आणि इकडं डिस्टन्स काय त्याचं, इट इज व्हेरी लॉंग, खूप लांब आहे. मी मगाशीच दाखवल्याप्रमाणे असं लॉंग डिस्टन्स आहे. And because of this loose arrange linked, it is recombination type is more. When we have the selfie wild type, miniature white, miniature white, wild type miniature white, miniature and white. This is of the after the selfie. हा काय तुमचा F1 जनरेशन, हा तुमचा पॅरेंट आहे. आता हे क्रॉस केल्यानंतर व्हॉट ही स्टेट्स त्यांनी काय सांगितलंय, दिस इज ऑकरिंग बिकॉज ऑफ द जीन. हे कशामुळे होत आहे, जीनमुळे होत आहे. अँड दिस जीन्स आर नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशन. हे जीन कसे आहेत, नॉन पॅरेंटल आहेत अँड विच ही इज डिस्क्राइब्ड ॲज अ रिकॉम्बिनेशन. ह्याला आपण काय नाव दिलेलं आहे, रिकॉम्बिनेशन. अँड दिस शो there is a variation because of this crossing over. Crossing over झाल्यामुळे ज्याला क्रॉसिंग ओव्हर होतं त्यात रिकॉम्बिनेशन होतं. अँड बिकॉज ऑफ दॅट देअर इज 1.3 इन द क्रॉस ऑफ ब्राऊन, येलो, रेड अँड व्हाईट. ज्याला बॉडी कलर आणि आय कलर घेतला त्यावेळेला इट हॅव द less recombination. When it change the miniature type, it is having a more recombination type. So it proves that there is a linkage and recombination. इथं काय मग त्यांनी प्रूव्ह केलं, इथं काय होत आहे, हे कमी जास्त कशामुळे होत आहे, बिकॉज ऑफ लिंकेज अँड recombination. This is about the मॉर्गन एक्सपेरिमेंट. आता या मॉर्गन एक्सपेरिमेंटमध्ये व्हॉट द क्वेश्चन्स इज गोइंग टू बी आस्क्ड. तुम्हाला याच्यात काय प्रश्न विचारले जातील तर विच एक्सपेरिमेंट हॅज बीन डन बाय द मॉर्गन. मॉर्गन ही एक्सपेरिमेंट कुठला केला, लिंकेज अँड रिकॉम्बिनेशन. ऑन विच दिस एक्सपेरिमेंट इज परफॉर्म ऑन विच पार्ट, कशावर केलेला आहे, कुठला भाग घेतलेला आहे का, which part has been taken or complete animal has been taken or insect has been taken, what has been taken for this experiment. So मेंडेलनी पी घेतला होता तर हिने काय घेतलं होतं, तर he has taken the Drosophila. What is the scientific name of fruit fly. fruit fly चं सायंटिफिक नाव सांगा. या सायंटिफिक नावाला 1 मार्क आहे. सायंटिफिक नाव लिहिताना एक लक्षात घ्यायचं, फर्स्ट लेटर शुड बी कॅपिटल, सेकंड लेटर शुड बी स्मॉल. हे लक्षात ठेवा, 1 मार्काला तुम्हाला येऊ शकतं. आणखी व्हॉट आर द कॅरेक्टर्स इन द ड्रॉसोफिला, हा सुद्धा 1 मार्काला येऊ शकतो. ड्रॉसोफिला कॅरेक्टर. नाउ विच वेदर इट इज डायहायब्रिड और मोनोहायब्रिड क्रॉस. मॉर्गननी काय केलं होतं, कुठला क्रॉस केला होता, व्हॉट क्रॉस हॅज बीन टेकन, तर ही हॅज टेकन द डायहायब्रिड क्रॉस. सो ही हॅज chosen in the Drosophila body and eye color, and the distance is inversely proportional to that linkage.
And why it is less recombination? Because it is tightly arranged. Why it is more? Because it is loosely arranged. Ratio accepted is काय अपेक्षित होतं 9:3:2 3:1, but it is not coming this, it is coming 3:1. Therefore, law of independent assortment is not accepted here, and because of that it proves that it consists of linkage and recombination. So today we have completed the Morgan experiment. Next lecture we are going to have the autosomal inheritance. Thank you for attending the lecture.